नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप असं सारं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे आबांची लाडकी ताई. तर मी काल संक्रांतीच्या साड्या एक व्हिडिओ टाकला आहे आणि संक्रांतीसाठी साड्या खरेदी करायला गेलो होतो दुकानात. त्या ताईंनी नवीन दुकान टाकले, तिथं दाखवलं तुम्हाला नेसून पण, आणि एकदम छान छान व्हरायटी आलेल्या आहेत. त्या पहिल्यांदा असल्यामुळे त्यांनी रेट वगैरे एकदम व्यवस्थित लावलेला आहेत. तर मी काल 2 साड्या आणि 2 ब्लाऊज संक्रांतीसाठी खरेदी केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते माझी संक्रांतीची साडी कशी वाटते ते मला. मी ब्लाऊज पीस पण तिथूनच कट करून आणलाय आणि काढला, घडी पण उलगडली आणि उलगडून नेसून बघितल्यामुळं पॅकिंग नाही, हे असे गोंड पण आहेत आणि ही अशी किनार अशी साडी आणि पदर पण एकदम छान आहे. पदर दाखवते तुम्हाला. हा साडीचा पदर आहे. तर पदर पण बघा किती छान वाटतोय. संक्रांतीसाठी घेतली मी साडी म्हणलं, आणि ह्याची प्राइस 1000 रुपये आहे. तर एकदम छान वाटली अशी प्राइस पण. आता मी स्वतः ब्लाऊज शिवणार आहे, कारण का मला ब्लाऊज शिवता येते. त्यांच्याकडून मी फक्त कट करून घेतला. थोडंसं डिझाईन वगैरे एवढं जास्त काही जमत नाही, असं साधं असते. तर म्हणलं बघू, डिझाईन वगैरे काढून बघूया. आणि आता दुसरी पण आहे, ती पण साडी बघू शकता तुम्ही. आरी वर्क केलेला आहे या साडीवर. या साडीचा असा कलर आहे. याची डिझाईन असं धडीला वर्क केलेला आहे बघा. असं कलर पण छान वाटला आणि साडी पण असा पदर आहे. हा आहे पदर आणि असा काट आहे गुलाबी. एकदम मस्त अशी साडी आहे. ही खालची साईड आहे निर्याची. तर किती छान वाटते बघा, वर्क केलेलं आहे सगळं. आणि ही साडी मला 720 किंमत होती, पण त्यांनी मला 570 रुपयाला दिली. एकदम कमी करून रेट लावले. तर आणि असा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीसाला पण प्लेन आहे का? प्लेन आहे. ब्लाऊज पीसला काय बाहेरला डिझाईन वगैरे नाही, पण सूत एकदम मस्त आणि छान अशी क्वालिटी. एकदम छान अशी साडी. तर ही साडी पण छान आहे. मी काल 2 साड्या आणल्या आणि ब्लाऊज पण आणले 2 रेडीमेड ब्लाऊज आहेत. तर आणि बाहेरवर असं नेटचं कापड आहे. पण हा ब्लाऊज मी माझ्यासाठी घेतलेला नाही, मी माझ्या मुलीसाठी घेतलेला आहे. कारण का मला असं काही फॅन्सी किंवा असं घालायला नाही आवडत. तर माझ्या मुलीसाठी मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. साधं सिंपल असतं माझं, तसं काही एवढं फॅन्सी वगैरे काही नसतं. दुसरा मी साधा सिंपल पण एक घेतला आहे माझ्यासाठी. ह्याच्या अगोदर कधी नव्हता घेतला, पहिल्यांदाच घेतला आहे बघा. असा साधा सिंपल अशा लांब बाह्या. आणि ह्या ब्लाऊजची प्राइस 150 रुपये. कसा वाटतोय नक्कीच सांगा कमेंट करून. मी नवीनच चॅनल चालू केला आहे, तर प्लीज ताईनं, माझ्या दादानं मला सपोर्ट करा आणि माझा चॅनल पुढे न्या. आणि मी थोडं माझ्या आबांची ताई मी नाव का दिलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. तर माझ्या वडिलांचं नाव दिलं आहे माझ्या चॅनलला. मला म्हणजे माझ्या वडिलांचं नाव जरी घेतलं ना तर मला भरून येतं. मी माझी गोष्ट सांगायला गेलं तर भरपूर मोठी आहे, पण थोडक्यात सांगते की मला वडील नाहीत, ते ह्या जगात नाहीत ते आता.
मी एकदम लहान होती, माझी आई सांगते, मी 9 महिन्याची असताना माझे वडील आम्हाला सोडून गेले. तर म्हणून माझी आई सांगायची की तुझा लहानपणी खूप लाड करायचं. आणि लहान होती, त्यांना बहीण नव्हती, आणि आमच्या घरात आम्ही माझे वडील धरून चौघं चुलतं, तर मुलगी कोणालाच नव्हती, आणि मी पहिली घरात मुलगी झाली. मग ते म्हणायचे मला बहीण तर नाही पण मुलगी झाली, माझं खूप भरपूर लाड करायची अशी माझी आई सांगते. आणि 9 महिन्याची मी असताना माझे वडील आम्हाला सोडून गेले. मला खूप आठवण येते. तर माहेरी कसं असतं, आपलं वडील जर आपल्याला नसले तर आपलं सगळं जग नसल्यासारखं असतं, कोणी नसतं. आपल्या वडिलासारखी माया कोणीच करू शकत नाही. मला त्याची क्षणाक्षणाला आठवण होती. म्हणून मी थोडंसं मी माझ्या चॅनलचं नाव का दिलं आहे, तर माझ्या वडिलांचं नाव दिलं आहे. माझ्या वडिलांना आई सांगते माझी, मला तर काहीच माहिती नाही. आई सांगते की आबा म्हणायची सगळी त्यांना. मग मी पण माझ्या वडिलांचं माझ्या दररोज तोंडात नाव यायला पाहिजे, म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव आबांची लाडकी ताई असं ठेवलं आहे. मला वडिलांनीच माझं नाव ताई ठेवलेलं, माझं ताई नाव नाही, पण माझ्या वडिलांनी ठेवलं आहे, म्हणून मी माझ्या चॅनलला आबांची लाडकी ताई हे नाव दिलं आहे. तर सपोर्ट करा. माझ्या वडिलांचा तर आशीर्वाद माझ्या कायमस्वरूपी पाठीशी आहेत, आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा. आणि स्वामी आई माझ्या वडिलासारखी, माझ्या आईसारखी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. मला वडिलाची आईची कधीही कमी माझ्या स्वामी आईने भासू दिली नाही. मी श्री स्वामी समर्थांची सेवा करते. माझा स्वामी समर्थांवर भरपूर विश्वास आहे, आणि खरंच आपल्या आईसारखं वडिलासारखं आपलं महाराज आपल्या पाठीशी असते. तर मला कुठलं जरी संकट आलं तर मी माझ्या स्वामी आईजवळ लगेच सांगते. माझी स्वामी आई माझ्या संकटाचं निवारण करते. तर परतच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला माझी थोडीशी कहाणी आवडली तर मला नक्की सांगा. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ इतकाच बस. आणि प्लीज पुन्हा एकदा सपोर्ट करा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.